रस्ते वाहतूक अशी खोळंबलेली असताना तिकडे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। मुंबईहून एर्नाकुलमला जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसचं इंजिन कल्याण स्टेशन जवळ रुळावरून घसरलेलं आहे। एक्सप्रेस कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 मध्ये प्रवेश करत होती आणि त्याच वेळी हा सगळा प्रकार घडलेला आहे। ही दुर्घटना घडली आहे। प्रवासी मात्र सुखरूप आहेत, वाहतूक सेवा मात्र पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। मुंबईकडे येणारी मंगला एक्सप्रेस आहे ती कल्याण रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर या ठिकाणी तिचं इंजिनाचं जे चाक आहे ते घसरलेलं आहे। दुपारी 2:20 सुमारास ही जी घटना आहे ती घडली होती आणि आताच जवळपास 1.5 तासाच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नानंतर हे चाक उचलून जो रूळ आहे त्या रुळावर ठेवण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला समजतंय। दुपारी 2:20 ही गाडी जी आहे ती कसाऱ्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेला येत होती। यावेळी अचानकपणे कल्याण रेल्वे स्थानकापासून 100 ते 150 मीटर अंतरावर अचानकपणे या रेल्वेच्या इंजिनाचं जे चाक आहे ते अचानकपणे घसरलं आणि मोठा झटका जो आहे तो इंजिनाला बसला। त्यामुळे या ठिकाणी जे इंजिन आहे ते घसरल्याचं लक्षात आल्यानंतर तातडीनं रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी धाव घेतली आणि इंजिन पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं काम सुरू केलं। हायड्रॉलिक यंत्रणा जी आहे तिच्या मदतीनं हे इंजिन जे आहे ते पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। त्याचप्रमाणे रेल्वेचे अधिकारी असतील किंवा रेल्वेचे पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजर आहे। शिवाय बघ्यांचीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। जवळपास 1.5 तास कसाऱ्याकडून मुंबईकडे येणारी जी उपनगरीय लोकल सेवा सुद्धा आहे ती पूर्णपणे या ठिकाणी बंद आहे। कल्याणकडे कसाऱ्याहून येण्यासाठी हे 2च मार्ग अप आणि डाऊनचे आहेत। त्यात एका मार्गावर एक्सप्रेस घसरल्यामुळे 1.5 तास जवळपास उपनगरीय रेल्वेची वाहतूक देखील या ठिकाणी ठप्प झाली होती। दिनाथ करमरकर, ABP माझा, कल्याण।